नमस्कार, मी अश्विनी. आपले स्वागत आहे आपल्या स्वामीमय झालो या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, तर आपण आज बघूया फक्त 3 दिवसाची स्वामी सेवा कशी करायची. तर भक्तांनो, फक्त 3 दिवसाची स्वामी सेवा हे तुम्ही करा आणि बघा तुम्हाला अनुभव येतो की नाही. कारण स्वामी आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करत असतात. असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे फक्त 3 दिवसाची स्वामी सेवा कशी करायची. तर चला तर मग जाणून घेऊया, बघूया ह्या 3 दिवसाची स्वामी सेवा कशी करायची. तर भक्तांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर स्वामी भक्तांना, स्वामी सेवा करणे म्हणजे फक्त विधी करणे किंवा पूजा करणे इतकेच नाही, तर ती आपल्या मनाची, आत्म्याची शुद्धी आहे. तर स्वामींची कुठलीही सेवा करा, ती फलदायीच ठरते. आणि मेन म्हणजे ही जर 3 दिवसाची स्वामी सेवा आहे, तर ती तुम्ही श्रद्धेने आणि स्वामींवर दृढ विश्वास ठेवून जर केली, तर ती एक वरदानच ठरेल. तर स्वामी भक्तांनो, ही सेवा तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही सुरू करू शकतात. तर म्हणजे तुम्ही ती मंगळवार, गुरुवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी सुरू केली, तर ती अत्यंत शुभ मानली जाते. तर पहिल्या दिवशी आपल्याला काय करायचंय सेवेमध्ये, मी तुम्हाला पुढे सांगते. तर स्वामी भक्तांनो, ही सेवा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. त्या म्हणजे स्वामी सेवा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. त्यानंतर स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर स्वच्छ आसन घालून तुम्हाला बसायचे आहे. आणि स्वामींसमोर तुम्हाला हात जोडून आपली इच्छा सांगायची आहे. जी काही इच्छा असेल ती तुम्हाला स्वामींसमोर सांगायची आहे आणि म्हणायचंय, स्वामी, मी ही काही 3 दिवसाची सेवा करणार आहे, ती पूर्ण श्रद्धेने करणार आहे. एवढे सांगून आपली इच्छा स्वामींना सांगायची आहे. त्यानंतर स्वामी भक्तांनो, स्वामींसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावून संकल्प तुम्हाला करायचा आहे. जी काही इच्छा असेल ती संकल्प करून तुम्हाला स्वामींसमोर सांगायची आहे आणि शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला स्वामींसमोर लावायचा आहे. एवढे झाल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि जपमाळ वापरली तर अतिउत्तम असेल. तर जपमाळ वापरूनच तुम्ही 108 वेळा स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. एक वेळा तो करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पठण करायचे आहे आणि ते तुम्हाला पूर्ण शक्य नसेल, पूर्ण पठण करणे शक्य नसेल, तर ग्रंथातले 11 अध्याय तरी तुम्हाला पठण करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे 11 अध्याय पठण झाल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ अष्टक म्हणायचे आहे. ते तुम्हाला एक वेळेस म्हणायचे आहे. तर एवढे तुम्हाला करायचे आहे. त्यानंतर संध्याकाळची सेवा राहील, तर त्यावेळेसही तुम्हाला स्वामींसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे संध्याकाळच्या वेळेला. आणि दिवा लावल्यानंतर तुम्हाला परत श्री स्वामी समर्थ मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि जप केल्यानंतर तुम्हाला स्वामींसमोर बसून आपली जी काही इच्छा आहे ती स्मरण करायची. आपलं मन एकाग्र करायचं आहे, स्वामींसमोर बसायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे ती स्वामींसमोर स्मरण करायची आहे. तर एवढं तुम्ही पहिल्या दिवशी करणार आहात. आणि आता दुसऱ्या दिवशी सेवेमध्ये काय असेल मी तुम्हाला सांगते. तर स्वामी भक्तांनो, दुसऱ्या दिवशीची सेवा म्हणजे परत स्वच्छ स्नान करून, स्वच्छ वस्त्र परिधान करून तुम्हाला स्वामींसमोर बसून स्मरण करायचे आहे आणि मंत्र जपास सुरुवात करायची आहे. श्री स्वामी समर्थ मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. तो झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पठण करायचे आहे. उर्वरित जे काही अध्याय उरलेले असतील, त्या म्हणजे 11 अध्याय पुढचे तुम्हाला वाचायचे आहे. आधी आपण पहिल्या दिवशी 11 अध्याय वाचलेले होते. आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला परत 11 अध्याय वाचायचे आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी चरित्र श्री स्वामी समर्थ अष्टकाचे पठण करायचे आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी परत स्वामींसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावून नैवेद्य दाखवायचा आहे, स्वामींची आरती म्हणायची आहे आणि परत तुम्हाला 108 वेळा स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. ते केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्ही जप केल्यानंतर तुम्हाला जर एखादी
स्वामींच्या अनुभवाची किंवा चमत्काराची गोष्ट ऐकायची असेल किंवा वाचायची असेल तर तुम्ही त्या दिवशी तुम्ही ती वाचू शकता. कारण तुम्हाला स्वामी समर्थांच्या अनुभवाबद्दल आणि चमत्काराबद्दल समजेल आणि तुम्हाला तुमची स्वामींवरील श्रद्धा आणि जे काही तुमची भावना आहे ती अजून वाढेल. तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी एवढे केले तरी तुमची सेवा ही स्वामी स्वीकारतील. तर एवढे तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायचे आहे. तर तिसऱ्या दिवशी काय असेल सेवेमध्ये मी तुम्हाला पुढे सांगते. तर स्वामी भक्तांनो, तिसऱ्या दिवशी तुम्हाला नित्यक्रम करून स्वच्छ वस्त्र परिधान करून स्वामींसमोर बसायचे आहे. परत एकदा स्मरण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. जप झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील उर्वरित जे उरलेले अध्याय असतील त्याचे पठण करायचे आहे आणि पोथीची तुम्हाला समाप्ती करायची आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ अष्टकाचे पठण करायचे आहे. पठण झाल्यानंतर तुम्हाला स्वामींसमोर काहीतरी गोड नैवेद्य ठेवायचा आहे. नैवेद्य ठेवून झाल्यानंतर तुम्हाला स्वामींची आरती म्हणायची आहे. आरती झाल्यानंतर जर तुम्हाला तुमची इच्छा असेल तर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा एखाद्या भिकारी व्यक्तीला अन्नदान करू शकतात किंवा काही दक्षिणा देऊ शकतात. दान देणं हे आपल्या सेवेला पूर्णत्व आणत असतं. तर भक्तांनो, जर तुम्ही सेवेची समाप्ती असेल त्या दिवशी काही दान केलं ते तुम्ही अन्नदान करा किंवा काही दक्षिणा देऊन दान करा. ते दान आपल्या सेवेसाठी पूर्णत्व आणत असतं. तर दान देणं चांगलं मानलं जातं. तर भक्तांनो, ते झाल्यानंतर तुम्हाला स्वामींसमोर एक तांब्याभर पाणी ठेवायचं आहे. पाणी ठेवून तुम्हाला उदक सोडायचं आहे. उदक सोडवणं असं म्हणतात. तर त्याला स्वामींसमोर त्या तांब्याभर पाण्याला तुम्हाला स्वामींसमोर अर्पण करायचं आहे. त्याला उदक सोडवणं असं म्हणतात. तर उदक सोडवणं असं म्हणतात. हे उदक सोडवणं झालं की आपल्या सेवेची समाप्ती होत असते आणि ज्यावेळेस तुम्ही तांब्याभर पाणी घेऊन स्वामींसमोर अर्पण कराल त्यावेळेस स्वामींना तुमच्या सेवेमध्ये काही चुका झाल्या असतील त्याच्यासाठी क्षमा मागायची आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करण्याची स्वामींना प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला स्वामींसमोर काही गोड पदार्थ ठेवायचा आहे आणि तो प्रसाद म्हणून सर्वांना वाटायचा आहे. तर स्वामी भक्तांनो, ही सेवा करताना सर्वात महत्वाचं आहे ती म्हणजे स्वामींवर श्रद्धा ठेवणे, श्रद्धा असणे किंवा स्वामींवर विश्वास असणे. म्हणजे स्वामींवर तुम्ही ज्यावेळेस ही 3 दिवसाची स्वामी सेवा करतात तर स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून आणि श्रद्धेने ही सेवा जर तुम्ही केली तर स्वामी तुम्हाला तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करतील. तर स्वामी भक्तांनो, फक्त स्वामींवरचा विश्वास हा कमी होऊ न देता सेवा तुमची करत राहायची आणि स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी सदैव उभे असतात. ते नेहमी म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर या सेवेमुळे स्वामी तुमची इच्छाच पूर्ण करत नाही तर तुमच्या मनाला मानसिक शांतता मिळते आणि मानसिक शांतता मिळते आणि स्वामी भक्तांनो, या सेवेचा अनुभव अनेक भक्तांना आलेला आहे. तर तुम्हाला जर असा काही अनुभव आला या सेवेमुळे किंवा दुसरा काही असेल तर तो तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.